हा रस्ता जेव्हा चालू झाला तेव्हा आमच्या निदर्शनास असं आलं का रस्ता पूर्ण निकृष्ट झाला म्हणाला. म्हणजे ज्या क्वालिटीमध्ये त्यांना वर्क ऑर्डर दिली होती त्या क्वालिटीचा कुठलाही प्रकार ह्या रस्त्यामध्ये दिसत नाही. फक्त लेवलिंग केली आणि RMC आणून टाकला. त्याच्यानंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, पण प्रशासक असल्यामुळे त्या पत्राची दखल घेतली गेली नव्हती. पण त्याच्यानंतर नगरपालिकेची जेव्हा बॉडी बसली तेव्हा आम्ही नगराध्यक्ष मॅडमला पत्र दिलं. नगराध्यक्ष मॅडमनी पत्र देऊन त्या पत्रावर पाहणी केली आणि त्याच्यानंतर चुकीचं असेल तर कारवाई करू म्हणून असं आश्वासन दिलं होतं. पण एवढं चुकीचं काम चालू आहे. हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे. आता नगरपालिकेचे इंजिनियर बोलतात का काही पॅच खराब आहेत, पण माझं तर असं म्हणणं आहे का हा पूर्ण रस्ता जेवढा स्ट्रेट टू एंड बनवलेला आहे तेवढा पूर्ण रस्ता खराब आहे आणि तो पूर्ण तोडूनच नवीन बनवावा ही आमची मागणी. नगरपालिका ऑलरेडी ठेकेदाराला पाठीशी घालते, कारण 99% बिल हे काढलेलं आहे. म्हणजे रस्त्याची क्वालिटी न बघता 99% बिल काढून झालंय आणि हे आता आमच्या पत्राची काहीतरी दखल घ्यायसाठी चूकपट्टी काम त्यांचं चालू आहे. पण ह्या आम्हाला मान्य नाही. आम्हाला पूर्ण रस्ता तोडून परत नवीन बनवून पाहिजे आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे सिटी इंजिनियर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्यांच्या त्या प्लॅनवर सह्या आहेत, ते पण सस्पेंड झाले पाहिजेत अशी आमची मागणी.